नमस्कार. चला, आज आपण पीएम किसान योजनेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या अपडेटबद्दल बोलणार आहोत. 22वा हप्ता लवकरच येणार आहे, पण त्यासोबत काही नवीन नियम आणि महत्त्वाच्या तारखाही आहेत. तर या सगळ्याची सविस्तर माहिती घेऊया. सगळ्यांच्याच मनात आता एकच प्रश्न आहे की हा पीएम किसानचा पुढचा म्हणजे 22वा हप्ता तो नक्की कधी मिळणार. नोव्हेंबरमध्ये 21वा हप्ता मिळाला होता, त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष पुढच्या हप्त्याकडे लागलंय. आणि हो, रक्कम तर ठरलेली आहे. या 22व्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होणार आहेत. हे पैसे थेट बँक खात्यात येतील. तर मग नक्की कधी, म्हणजे तारीख काय आहे? तर जी माहिती समोर येतेय त्यानुसार हा हप्ता होळीच्या सणाच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. साधारणपणे 4 महिन्यांनी निधी दिला जातो आणि तीच वेळ यावेळीही पाळली जाईल असं दिसतंय. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ह्या वेळेपासून सरकारनं पैसे मिळवण्यासाठी 2 नवीन अटी ठेवल्या आहेत आणि या अटी अनिवार्य आहेत. म्हणजे त्या पूर्ण केल्या नाहीत तर हप्ता मिळणार नाही. त्यामुळे हे नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर मग ह्या 2 अटी आहेत तरी कोणत्या? पहिली आहे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असायला हवी आणि दुसरी अट म्हणजे फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र असणंच पाहिजे. हो, या दोन्ही गोष्टी आता कंपल्सरी आहेत. चला, आता जरा सोप्या भाषेत समजून घेऊया की ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे नेमकं काय आहे आणि त्या इतक्या महत्त्वाच्या का आहेत. ई-केवायसी म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक नो योर कस्टमर. खूप सोपी गोष्ट आहे. ह्यात काय होतं की आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP येतो. तो OTP दिला की ओळख पटवली जाते, व्हेरीफाय होते. हे काम जवळच्या कुठल्याही सेवा केंद्रात जाऊन अगदी सहज करता येतं. आता येऊया फार्मर आयडीकडे. हे बघा, हे फक्त पीएम किसान पुरतं नाहीये. भविष्यात सरकारची कोणतीही शेतीची योजना असो, कर्जमाफी असो किंवा दुसरं कोणतंही अनुदान, फार्मर आयडी लागणारच. त्याशिवाय आता कुठलाच लाभ मिळणार नाही. पण सरकार अचानक इतके नियम कडक का करताय? यामागे एक मोठं कारण आहे. मागच्या वेळी जेव्हा तपासणी झाली होती तेव्हा अनेक अपात्र लोक या योजनेचा फायदा घेत असल्याचं समोर आलं होतं आणि त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. हे नियम का आले याचं कारण पण महत्वाचं आहे. लाखो शेतकऱ्यांना या योजनेतून आधीच बाहेर केलंय. का? कारण एकाच कुटुंबातले म्हणजे एकाच रेशन कार्डवरचे अनेक जण पैसे घेत होते. पण नियम अगदी स्पष्ट आहे. एका कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळेल, मग शेती कोणाच्याही नावावर असली तरी. आता जरा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची तुलना करून बघूया, कारण यात एक मोठा फरक आहे जो समजून घेणं गरजेचं आहे. हे बघा, एका बाजूला आहे केंद्र सरकारची पीएम किसान योजना, जी अगदी नियमितपणे वेळेवर चालू आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे राज्य सरकारची नमो शेतकरी योजना, जी ह्याच धर्तीवर सुरू झाली होती, पण आता ती बंद पडण्याच्या मार्गावर आहे अशी माहिती समोर येत आहे. म्हणजे एका योजनेत खात्री आहे तर दुसऱ्या योजनेवर प्रश्नचिन्ह आहे. आता ह्याच संदर्भात मूळ स्रोतामध्ये एक खूप परखड मत मांडलेलं आहे. राज्य सरकारच्या आर्थिक स्थितीवर बोलताना ते असं म्हणतात की हे देशोधडीला लागलेले आहेत, भिकाला लागलेले आहेत. हे त्यांचं मत आहे, जे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं करतं. आणि शेवटी एक असा प्रश्न जो विचार करायला लावणारा आहे. एकीकडे आपल्या शेतकऱ्यांना 2,000 रुपयांची मदत मिळतीये, पण दुसरीकडे अशी टीका होतीये की परदेशातल्या शेतकऱ्यांसोबत करार करून त्यांना मदत केली जातीये. तर मग आपल्याकडच्या शेतकऱ्यांचं खरं हित नक्की कशात आहे? हा एक मोठा प्रश्न आहे ज्यावर विचार करायला हवा.